वेलकम टू अमेझिंग फिजिक्स एव्हरीवन. आणि आतापर्यंत आपण मास आणि लेंथ यांच्या फंडामेंटल क्वांटिटीबद्दल बोललो. आता आज जे आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीबद्दल बोलायचं आहे ती आहे टाइम. सो राईट इट डाऊन. आपण टाइम या फंडामेंटल क्वांटिटीबद्दल बोलणार आहे. आणि टाइम या फंडामेंटल क्वांटिटीचं युनिट आहे 1 सेकंड. त्यामुळे आपण 1 सेकंड या फंडामेंटल युनिट सो 1 सेकंड हे टाइमचं युनिट आहे. आणि टाइम ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. मग याचं युनिट काय आहे? 1 सेकंड. मग 1 सेकंड हे फंडामेंटल युनिट आहे आणि आपण त्या फंडामेंटल युनिटच्या डेफिनेशन बद्दल बोलणार आहे. आता बेसिकली टाइम मोजायला आपल्याला काय लागतं? क्लॉक. आणि टाइम आपण नॉर्मली कसं मोजतो? सर सेकंडमध्ये. करेक्ट. मग आता आपण टाइम मोजताना सेकंड घेतो इथे. ओके, ठीक आहे, बेस्ट. ही आपली स्टार्टिंग पॉईंट झाली. खूप छान. पण मला सांग, जर तुला मी सांगितलं की तुला एखाद्या एक स्कूलला जायचं सपोज, तर अंदाजे तो स्कूलला 10 ते 15 मिनिटात पोहोचणार है ना? का तू त्याचं कॅल्क्युलेशन सेकंड्समध्ये करून सांगणार की मम्मी मला 10 मिनिट म्हणजे 10 × 60 हे आपल्याला माहिती आहे की 60 सेकंड्स है ना, त्याचा इक्वल टू 1 मिनिट होतो है ना. मग आपण मिनिटमध्ये कॅल्क्युलेशन न करता आपण सेकंड्समध्ये कॅल्क्युलेशन करायचं प्रत्येक वेळेस. पॉसिबल आहे काय? म्हणजे घरी जाताना असं म्हणायचं की मला 600 सेकंद लागणार आहेत एखाद्या ट्युशनला जायला, किंवा मी 1500 सेकंदामध्ये वापस आलो, किंवा 15,000 सेकंद थांबा मी आलोच है ना. अशा गोष्टी आपण बोलू शकत नाही. त्यामुळे 1 सेकंड हे युनिट ठीक आहे, परंतु 1 सेकंड या युनिटचा आपल्याला वापर किती आहे? आपल्याला अजून दुसऱ्या युनिट्सची सुद्धा गरज पडते. म्हणजे डे टू डे लाईफमध्ये आपल्याला कुठले कुठले युनिट्स माहिती आहेत? मिनिट, 5 मिनिटात आलो, 2 मिनिटात आलो, 1 सेकंदात आलो, आहे की नाही? त्यानंतर आवर, किती घंट्याचा पिक्चर आहे ते? मग काय त्याचं मिनिटमध्ये कॅल्क्युलेशन करून काय सेकंडमध्ये कॅल्क्युलेशन करून सांगणार का? नाही. म्हणजे हे 1 सेकंड जर आपण ठेवलं युनिट आणि आपल्याला घंट्याबद्दल बोलायचं असेल, तर 1 सेकंड हे युनिट फार छोटं होईल आणि आपले नंबर्स फार वाढत जातील. तुम्हाला हे माहिती असेल ना, जर 1 आवर मी लिहायचा इथे प्रयत्न केला, तर 1 आवर्सची किती व्हॅल्यू येते? 3600 सेकंड है ना. 3600 सेकंड एवढी व्हॅल्यू येते 1 आवरची. मग काय तुम्ही 3600 सेकंदाच्या पट्टीमध्ये प्रत्येक वेळेस बोलणार का? आणि समजा जर तुला असं सांगायचंय की 5 घंट्यामध्ये आलो, मग 5 घंटे म्हणजे 5 × 3600 सेकंद असं बोलणार का? नाही. म्हणजे आपल्याकडे सेकंड हे युनिट आहे, पण सेकंड हे युनिट वापरात किती येतं? बरोबर. आपण मिनिट, आवर्स, यानंतर मग आपण डे मध्ये बोलतो है ना. त्यानंतर पाहिजे तर आपण मग वीक मध्ये बोलतो. बरोबर. मग त्यानंतर मग याचं अजून मोठं युनिट होतं मंथ. ठीक आहे. आणि त्याचं मग युनिट झालं इयर. इयर्स, मग नंतर डिकेड्स अँड सो ऑन. याचे मग परत मोठे मोठे युनिट झाले. म्हणजे 1 सेकंडची जर डेफिनेशन आपण प्रॉपर केली, तर त्याच पद्धतीमध्ये आपण मग या 1 सेकंदाची जर डेफिनेशन ॲक्युरेट असेल, तरच मग आपण हे पुढचे मिनिट्स, आवर्स, डेज, वीक यांचे कॅल्क्युलेशन प्रॉपर करू शकतो. आता एक दिवस जर म्हणलास ना, तर एका दिवसामध्ये आपल्याला माहिती आहे की 24 आवर्स आहेत. 24 आवर्स म्हणजे मग किती झाले? तर 24 आवर्स × 60 म्हणजे अराउंड 1440 मिनिट्स होतात. आणि याचं जर परत तू सेकंडमध्ये कन्व्हर्जन केलास, तर 24 × 60 × 60 हे सगळं तुम्हाला लक्षात पाहिजे. म्हणजेच 86400 सेकंड्स असं आहे. बरोबर. आणि हा नंबर भरपूरशा ठिकाणी वापरलाय पहा. प्रत्येक वेळेस आपल्या ध्यासाबद्दल 86400 सेकंड्स विचार करत जा एका दिवसातून. म्हणजे दिवसभर आपल्याला जे अचीव्ह करायचे त्याच्याबद्दल बोलत राहा. सो आपल्याला हे मोठे मोठे युनिट्स माहिती आहेत आणि हे मोठे मोठे युनिट्स आपण वापरात आणत असतो. म्हणून 1 सेकंड हे एकच युनिट डिफाईन करून त्याचा वापर आपण सगळीकडे करू शकत नाही. बरं, हे जाऊ दे. याच्यानंतर याच्यापेक्षा लहान युनिट जर तू इकडे पाहिलास, तर आपल्याकडे आहे 1 मिली सेकंड, 10⁻³ सेकंड, 1 मिली सेकंड. याच्यानंतर याच्या अगोदरचं युनिट काय असणार? 1 मायक्रो सेकंड, 10⁻⁻6 म्हणजेच 1 मायक्रो सेकंड. याच्या अगोदरचं युनिट काय असणार? 10⁻⁹ सेकंड म्हणजेच काय झालं? 1 नॅनो सेकंड. आणि लाईट या प्रमाणामध्ये असते. बघ आता लाईट कसं जन्म घेते मी तुला सांगतो. ना, मग लाईटचा जन्म. लाईटचा जन्म इकडे लक्ष दे. लाईट कशा पद्धतीने जन्म घेते हे बघ. आता कसं असतं, आता हे थोडासा हायर लेवल म्हणण्यापेक्षा हे नंतरचं 12वीचं नॉलेज असं आहे. परंतु आपल्याला लाईट कसं जन्म घेते हे आपल्याला माहित पाहिजे. मग होतं काय? आपल्याकडे न्यूक्लियस असतो
है ना, हा न्यूक्लियस आहे, हे बघा न्यूक्लियस आहे ना, आणि या न्यूक्लियसमध्ये हा असा इलेक्ट्रॉन असतो, बरोबर, आणि ह्या इलेक्ट्रॉनच्या पुढच्या ऑर्बिट भरपूरशा असतात, है ना, याला म्हणतात लोअर एनर्जी. लोअर एनर्जी याला म्हणायचं लोअर एनर्जी ऑर्बिट. एका ॲटम मध्ये भरपूरशा ऑर्बिट असतात ना, KLMN असं तुम्ही केलं असेल, किंवा N=1, N=2, N=3 अशा पद्धतीने लिहिला असाल. मग याच्या पुढे जर तुम्ही गेलात तर ही कोणती झाली, हायर एनर्जी ऑर्बिट, बरोबर. लोअर एनर्जी ऑर्बिट, हायर एनर्जी ऑर्बिट. मग सर आता लाईटचा ह्याचा काय संबंध, थांब. लाईट या ऑर्बिट्समुळेच जन्म घेते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स जनरेट होण्याचे भरपूरसे दुसरे रिझन्स आहेत, परंतु त्यापैकी लाईट तयार होण्यासाठी हे एक रिझन आहे. मग एका पद्धतीने म्हणजे या पद्धतीने सुद्धा लाईट तयार होते आणि अजून भरपूरशा पद्धतीने लाईट तयार करता येते, पण तुम्ही सोपी पद्धत सांगायला लागलो. आता इकडे लक्ष दे की हा लोअर एनर्जी आहे ही, आणि ही हायर एनर्जी आहे, आणि हे इलेक्ट्रॉन ते फिरायला लागले. ठीक आहे, इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या अराउंड फिरतो. तुम्ही नंतर तुम्हाला हे कळाल की इलेक्ट्रॉनची ऑर्बिट मग सर्क्युलरही नाही आहे. मग इलेक्ट्रॉनचे भरपूरशा अजून फंडामेंटल्स तुम्हाला क्लिअर होतील, आणि त्यामध्ये अजून तुम्हाला दुसऱ्या भरपूरशा गोष्टी कळणार आहेत. परंतु या ठिकाणी जर लक्ष दिला तर इलेक्ट्रॉनला एक लोअर एनर्जी एक ऑर्बिट आहे आणि हायर एनर्जी ऑर्बिट आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन खालच्या ऑर्बिटमध्ये सुद्धा राहतो, वरच्या ऑर्बिटमध्ये सुद्धा राहतो. पण होतं काय की जेव्हा लाईट प्रोड्यूस व्हायची असते, तर त्यावेळेस हा इलेक्ट्रॉन खालून वरच्या साईडला जंप घेतो. म्हणजे लोअर एनर्जी ऑर्बिटमधून हायर एनर्जी ऑर्बिटमध्ये जंप घेतो. अजून लाईट तयार झालेली नाही, लाईट तयार होण्याची प्रोसेस सुरू झाली असं म्हणायचं. आणि जेव्हा इलेक्ट्रॉन या लोअर ऑर्बिटमधून हायर ऑर्बिटमध्ये जंप घेतो ना, त्याला म्हणतात एक्साइटेड ॲटम. काय म्हणतात, एक्साइटेड ॲटम. एक्साइटेड ॲटम. सो लाईट प्रोड्यूस करण्यासाठी एक्साइटेड ॲटम अशी एक रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे, अजून भरपूरशा पद्धतीने आपल्याला लाईट प्रोड्यूस करता येते मित्रांनो, पण मी जे एक्झाम्पल घेतलंय त्यामध्ये एक्साइटेड ॲटमची गरज आहे. मग इलेक्ट्रॉन आपली ऑर्बिट सोडून, तो ज्या ऑर्बिटमध्ये होता ती ऑर्बिट सोडून वरच्या ऑर्बिटमध्ये गेलाय. म्हणजे त्याच्या ऑर्बिटपेक्षा वरच्या ऑर्बिट, म्हणजे त्याच्या ऑर्बिटपेक्षा हायर ऑर्बिटमध्ये, त्याच्या ऑर्बिटपेक्षा हायर ऑर्बिटमध्ये, म्हणून लोअर पासून हायर मध्ये गेला, बरोबर. मग आता हा इलेक्ट्रॉन वर गेलेला आहे हायर एनर्जी ऑर्बिट, आणि मग काही वेळानंतर, आता काही वेळानंतर म्हणजे किती सांगतो, 10⁻⁻8 सेकंदानंतर, याला काय म्हणतो, लाईफ टाइम ऑफ ॲटम आपण असं म्हणतो याला. सो इलेक्ट्रॉन एका ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जातो, आणि ऑर्बिटमध्ये गेल्यानंतर हा किती वेळ राहू शकतो तिथे, तर तो 10⁻⁻8 सेकंड या अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूपर्यंत तो तिथे राहू शकतो. आणि या वेळानंतर इलेक्ट्रॉन हायर एनर्जी ऑर्बिटमधून लोअर एनर्जी ऑर्बिटमध्ये जंप घेतो. बघ इथं किती आलं, 10⁻⁻8 आलं ना, आणि इथं 10⁻⁻8 आलं, म्हणजे हे कसं आहे, 10⁻�9च्या जवळ गेलो बघा आपण. मग आता तू विचार कर, तुझ्याकडे तर 1 सेकंदच आहे, आणि तुला कॅल्क्युलेशन कसे करायचे, लाईटच्या जन्मासाठी कॅल्क्युलेशन 10⁻⁻8 सेकंदामध्ये पाहिजे. म्हणून एखादा इलेक्ट्रॉन, लक्ष द्या, जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन लोअर एनर्जी ऑर्बिटमधून हायर एनर्जी ऑर्बिटमध्ये जंप मारतो, कुठून कुठे, लोअर एनर्जी ऑर्बिटमधून हायर एनर्जी ऑर्बिटमध्ये जंप मारतो, त्यावेळेस त्या ॲटमला एक्साइटेड ॲटम असं म्हणतात. म्हणजे ॲटम आता एक्साइटेड झाला म्हणजे तो लाईट प्रोड्यूस करण्यासाठी तयार झाला, एक्साइटेड झाला. आणि हे झाल्यानंतर आता हा हायर एनर्जी मधला इलेक्ट्रॉन हायर एनर्जी मधून लोअर एनर्जी मध्ये जंप मारतो, आणि जेव्हा हा इलेक्ट्रॉन हायर एनर्जी मधून लोअर एनर्जी मध्ये जंप मारतो, त्यावेळेस इथे ही लाईट तयार होते, आणि ही लाईट आपल्याला अशी मिळत असते. म्हणून लाईटसाठी इलेक्ट्रॉनची जंप होणं आवश्यक आहे, आणि याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण असं म्हणतो, इलेक्ट्रॉनचं ऑसिलेशन होणं आवश्यक आहे. काय होणं आवश्यक आहे, इलेक्ट्रॉनचं ऑसिलेशन होणं आवश्यक आहे. या एक्झाम्पल मध्ये बरं का, लक्ष ठेवा. अजून भरपूरशा पद्धतीने लाईट जनरेट करता येते, पण या केसमध्ये आपण काय म्हणतो की इलेक्ट्रॉन लोअर एनर्जी मधून हायर एनर्जी मध्ये जातो, बरोबर. तेव्हा ॲटम एक्साइटेड होतो, लक्षात नाही आलं. तेव्हा कोण एक्साइटेड होतो, ॲटम एक्साइटेड होतो, आणि ॲटम एक्साइटेड झाल्यानंतर
तो हायर एनर्जीमधून लोअर एनर्जी ऑर्बिटला जम्प करतो आणि ज्यावेळेस तो लोअर एनर्जी ऑर्बिटला जम्प करतो त्याच वेळेस आपल्याला या ठिकाणी लाईट मिळते आणि लाईट होण्यासाठी इलेक्ट्रॉनचं ऑसिलेशन होणं आवश्यक आहे आणि तेव्हा मग आपल्याला या लाईटच्या जन्मासाठी इलेक्ट्रॉनचा हा 10⁻⁻8 सेकंड हा लाईफ टाईम आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी भरपूरशा प्रमाणामध्ये मदत करतो. ठीक आहे, म्हणजे मग हे असं इलेक्ट्रॉनचं ऑसिलेशन यामध्ये प्रेझेंट आहे बघ आणि त्याला 1 सेकंदामध्ये मोजलं तर चालेल का? त्याच्यापेक्षा ॲक्युरसी आपली किती पाहिजे? 10⁻⁹ सेकंदामध्ये पाहिजे. एवढं ॲक्युरेट पाहिजे. बरोबर? मग आता मेन म्हणजे आपल्याला सेकंडची रेंज लक्षात आली. 1 सेकंड आपल्याला कुठे-कुठे लागतोय मी तुम्हाला सांगितलं. 1 सेकंड आपल्याला डे टू डे लाईफ बोलाचालीच्या भाषेमध्ये लागतो. कि हमें 1 सेकंड की जरूरत है, मिनट की जरूरत है, आवर की जरूरत है, डे की जरूरत है, वीक की जरूरत है, मंथ की जरूरत है, ईयर की जरूरत है. ठीक है, और अगर इधर देखो तो मिली सेकंड की जरूरत है, माइक्रो सेकंड की जरूरत है और नैनो सेकंड की भी जरूरत है अगर हमें लाइट की स्टडी करना है. टाइमच्या मेजरमेंटसाठी लागणारी ॲक्युरसी आपल्याला खूप चांगल्या स्वरूपामध्ये असली पाहिजे मित्रांनो. त्याच्याशिवाय मोठे युनिट्स टाइमचे आणि छोटे युनिट्स आपण कॅल्क्युलेशन्स करू शकत नाही. मग आता प्रश्न असा पडतो, हा एवढा महत्त्वाचा टाइम आपण मोजायचा कसा? टाइम ही फिजिक्समध्ये असणारी सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट क्वांटिटी आहे मित्रांनो. विचार करा, जर आपण टाइममध्ये मागे जाऊ शकू तर किती जबरदस्त होईल. सध्या आपण टाइमला डायरेक्टेड क्वांटिटी असं म्हणतो. म्हणजे टाइम ही जी आहे ना, पास्ट कडून फ्युचरकडे असते. इमॅजिन करा, जर आपण ही डायरेक्शन चेंज करू शकलो, म्हणजे आपण फ्युचरकडून पास्टकडे जाऊ शकलो. सगळ्या गोष्टी आपण रिव्हर्स आणि सगळ्या गोष्टी परत आपण एक्सपिरियन्स करू शकतो आणि बेसिकली आपण कधीच मरणार नाही. डोंट वरी, आतापर्यंत हे सक्सेसफुल नाहीये. पण आपण टाइमबद्दल बोलत होतो. मग आता टाइम आपण मेजर कसा करतो? तर सगळ्यात बेस्ट आहे. आपल्याकडे सध्या काय टाइम म्हणजे टाइमबद्दल बोललं ना, माझ्या डोक्यामध्ये पहिल्यांदा जे क्लॉक येतं ते येतं पेंडुलम क्लॉक, है ना? हे पेंडुलम येतं पहा. म्हणजे भरपूरशे क्लॉक्स असे बनलेत पहा. अशा क्लॉक वगैरे अटॅच असतं याला आणि याच्यामध्ये हे 12, 3, 6 असं त्यामध्ये डायल असतं. मग हे क्लॉक असं ऑसिलेट करतो आणि त्या क्लॉकच्या ऑसिलेशनवरून म्हणजे त्या क्लॉकला ऑसिलेट व्हायला किती वेळ लागतो त्यावरून वरचा टाइम ठरवला जातो. अरे बरोबर आहे का? डिटेलमध्ये स्टडी करायचं आपल्याला, थर्रो स्टडी करायचं. मग हे याचे ऑसिलेशन्स किती आहेत यावरून आपल्याला घड्याळामध्ये किती वाजलेत हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. आता हे सगळे कॅल्क्युलेशन्स याच्यामध्ये होतात आणि त्याच प्रमाणामध्ये हे पेंडुलम बनले जातात. म्हणजे बेसिकली आपण इथे काय मोजतो? ऑसिलेशन, है ना? जर तुम्ही आता स्पेसमध्ये गेलात मित्रांनो, कुठे घेतलात? स्पेसमध्ये. तर स्पेसमध्ये ना ॲस्ट्रॉनट्स हे स्प्रिंग क्लॉक म्हणजे अशा क्लॉकच्या ऐवजी स्प्रिंग क्लॉक वापरत असतात आणि त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं डायल असतं. 12, 3, 6 भरपूरशा केसमध्ये 24 आवर्स सुद्धा डायल असतं, पण त्यामध्ये पेंडुलम क्लॉक नाही वापरत. त्यामध्ये स्प्रिंग क्लॉक वापरतात. याच्यामध्ये स्प्रिंग आहे, है ना? आणि मग स्प्रिंगमध्ये याच्यामध्ये ऑसिलेशन्स प्रेझेंट आहेत आणि मग ह्या ऑसिलेशन्स वरून हे घड्याळ चालतं. याचे टाइम आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, मग हे कॅल्क्युलेशन्स या घड्याळामध्ये केलं जातं. आता आपल्याकडे रिस्ट वॉच आहे आणि भरपूरशा केसमध्ये आपल्याकडे ते आहे पहा, स्टॉप वॉच. रिस्ट वॉचमध्ये जर आपण कॅल्क्युलेशन्स केले तर रिस्ट वॉचमध्ये अशा प्रकारचा गिअर असतो बघा, अशा प्रकारचा गिअर असतो आणि या गिअरचे ऑसिलेशन्स होत असतात रिस्ट वॉचमध्ये, हे आपल्या घड्याळामध्ये, आणि हे गिअर असं हलत असतं. हे याचे ऑसिलेशन्स असतात आणि याच्या ऑसिलेशन्ससाठी आपल्याला बॅटरी टाकावी लागते. आपण बॅटरी टाकतो ना रिस्ट वॉचमध्ये, तर ती बॅटरी या गिअरच्या ऑसिलेशन्ससाठी टाकावी लागते आणि मग हे गिअरचे ऑसिलेशन्स होत राहतात आणि मग या एनर्जीमुळे मग घड्याळाचे काटे हे चालत राहतात. आला? आणि मग कंटिन्युअसली आपल्याला प्रॉपर टाइम कळत राहतो. आपल्याकडे भरपूरशा प्रकारचे अजून दुसरे वॉच सुद्धा आहेत मित्रांनो. डिजिटल वॉच आहेत. डिजिटल वॉच करंट आणि रेजिस्टन्स वरती चालतात. यांच्यामध्ये कसं आहे, LED डिस्प्ले आहे आणि याच्यामध्ये एक IC कनेक्ट केलेला असतो. या ICला आपण हा सप्लाय करतो करंटचा, डिटेलमध्ये आपण नंतर पाहू याला. आणि मग हा IC इथे टाइम डिस्प्ले करायचा प्रयत्न करतो आणि या ठिकाणी मग आपल्याला हे टाइम दिसते, 2 वाजले, 4 वाजले, अशा पद्धतीने. म्हणजे बेसिकली सगळ्या केसेसमध्ये IC मध्ये सुद्धा जरी आपण पाहिलं किंवा इथे पाहिलं आपण रिस्ट वॉचमध्ये पाहिलं
किंवा इथं पाहिलं आपण स्प्रिंगच्या ऑसिलेशन्समध्ये पाहिलं किंवा इथं पाहिलं, सगळीकडे आपण केलेले ऑसिलेशनच मोजत असतो. म्हणजे पेंडुलमला एका पॉइंटपासून दुसऱ्या पॉइंटपर्यंत जाऊन यायला किती वेळ लागला. अगोदरच्या काळी सूर्योदय आणि सूर्यास्तावरून टाइम ठरवला जायचा. सूर्य किती वाजता उगवला आणि सूर्य किती वाजता मावळला. म्हणजे अर्थ आणि सूर्य यांच्या फिरण्यावरून आपण टाइम कॅल्क्युलेट करायचो. यांच्या परिभ्रमणावरून आपण टाइम कॅल्क्युलेट करायचो. आणि हे कॅल्क्युलेशन्स कुठल्या तरी एका घटनेवर अवलंबून आहे. जी घटना परत परत होते तिला म्हणतो पिरियॉडिक इव्हेंट. पिरियॉडिक इव्हेंट पाहिजे आपल्याला, है ना. पिरियॉडिक इव्हेंट म्हणजे जी घटना सातत्याने घडत राहते. आता सूर्याचं उगवणं, सूर्याचं मावळणं सातत्याने घडत राहतं, बरोबर आहे. किंवा चंद्राचं फिरणं, भरपूरच्या वेळेस रात्री आपण चंद्रावरून सुद्धा टाइम कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्या पोझिशनवरून, त्याच्या रोटेशनवरून आपण टाइम कॅल्क्युलेट करू शकतो. परंतु मित्रांनो, या नैसर्गिक गोष्टी ज्या आहेत या फेअरली ॲक्युरेट आपण त्याचं कन्व्हर्जन फिजिक्समध्ये करू नाही शकत. त्या ॲक्युरेट आहेत, पण आता सूर्य उगवताना जर समजा आपल्याला दिसलाच नाही आणि क्लाउडी एन्व्हायरमेंट असेल, तर आपण तेवढ्या ॲक्युरेसीपर्यंत टाइम कॅल्क्युलेट करू शकू का? आपल्याला कुठं कॅल्क्युलेट करायचं आहे की इलेक्ट्रॉनच्या जंपपर्यंत आपल्याला टाइमची ॲक्युरेसी जबरदस्त पाहिजे, है ना. तसंच लाईटची स्पीड बघितलंय का? 3 × 10⁸ है ना. लाईटची स्पीड किती आहे? 3 × 10⁸ मीटर्स पर सेकंड. म्हणजे बघा, एका सेकंदाची ॲक्युरेसी इथे किती लागणार आहे. एका सेकंदात लाईट एवढं ट्रॅव्हल करते. मग अशा इव्हेंट्सवरून, नैसर्गिक इव्हेंट्सवरून आपण नाही कॅल्क्युलेट करू शकत. मग त्याच्यासाठी आपण हे दुसरे पिरियॉडिक इव्हेंट्स बनवले आणि मग हे ऑसिलेटरी मोशन बनवली. म्हणजे बेसिकली टाइम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला कुणाचे ना कुणाचे ऑसिलेशन स्टडी करावे लागणार आहेत. इथं आपण पेंडुलम क्लॉकचे ऑसिलेशन स्टडी केले, इथं आपण स्प्रिंगचे ऑसिलेशन स्टडी केले, इथं आपण रिस्ट वॉचचे ऑसिलेशन स्टडी केले. हे लक्षात घ्या, या फंडामेंटल क्वांटिटीच्या डेफिनेशन्स या फार थेरॉटिकल आहेत आणि या फार किचकट आहेत. याच्यामध्ये हे सगळं म्हणजे त्या कशा बनल्या, त्या कशा पद्धतीनं पुढे आल्या आणि मग त्यांचं आपण अजून चांगल्या पद्धतीने ॲक्युरेसी कशी वाढवली, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या गेल्या. मग आता आपलं टार्गेट आहे की आपल्याला एक पिरियॉडिक इव्हेंट पाहिजे जो सातत्याने घडत राहतो. हे आहेत ना सर, पण यांच्यामध्ये तेवढी ॲक्युरेसी नाही बेटा. एक 2, 4, 5 सेकंदापर्यंत यांच्यामध्ये ॲक्युरेसी असेल. जास्तीत जास्त 10⁻³ सेकंदापर्यंत ॲक्युरेसी असेल. याच्या पुढे आपल्याला इथे ॲक्युरेसी मिळू शकत नाही. त्यामुळे आपल्याला एक नवीन क्लॉक डिझाइन करावा लागतो. हो. आपण एक नवीन क्लॉक डिझाइन केलं. Googleमध्ये आहे बघ. Googleमध्ये ज्यावेळेस तू सेट करतो टाइम, त्यावेळेस तो टाइम जो असतो त्या क्लॉकवरून आहे. नॅशनल स्टँडर्ड लॅबोरेटरी जी आहे आपली, तिथून आपण नॅशनल टाइम स्टँडर्ड, इंडियन नॅशनल टाइम स्टँडर्ड आहे ना, त्यावरून आपण Googleमध्ये तो टाइम सेट करत असतो. त्यामुळे नॅशनल स्टँडर्डला आपल्याला अशा प्रकारच्या क्लॉकची गरज आहे की जो याच्यापेक्षा चांगली ॲक्युरेसी देईल. त्या क्लॉकला, म्हणजे जे आता नवीन आपण क्लॉक बनवणार आहे त्या क्लॉकला, नवीन क्लॉक त्याला म्हणतो आपण ॲटॉमिक क्लॉक. कोणतं क्लॉक आहे ते? ॲटॉमिक क्लॉक. आता परत, सर हे ॲटॉमिक क्लॉक इथं कसं काय आलं? कारण हे ॲटम मध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत त्या इलेक्ट्रॉनच्या ऑसिलेशनवरती आधारित क्लॉक आहे. म्हणजे बघ किती ॲक्युरेट आहे. आणि हे ॲटॉमिक क्लॉक बनवण्यासाठी सीझियम हा ॲटम घेतला CS-133 हा ॲटम घेतला. पिरियॉडिक टेबलमध्ये याला प्रॉपर प्लेस आहे, तुम्ही पाहू शकता सीझियम. ठीक आहे. आणि याच्या आपल्याला ज्या स्टेट्स आहेत ह्या फार स्टेबल आहेत आणि या आपल्याला ॲक्युरेटली माहिती सुद्धा आहेत. आणि त्या स्टेट्सला, म्हणजे आता हा सीसीएम ॲटम जर असला, याचा जर न्यूक्लियस आहे, तर ह्या स्टेट्स आहेत दोन, या दोन ऑर्बिट्स असं म्हणतो आपण. आणि या ठिकाणी याला ऑर्बिट्स असं नाही म्हणत, याला हायपर फाईन लेवल्स असं म्हणतात. या ऑर्बिट सारखेच समजा तुम्ही, हायपर फाईन लेवल्स. मित्रांनो, हे मी जास्तीत जास्त सोप्यात सोपं करून सांगायला, म्हणजे कन्सेप्च्युअली काही काही ठिकाणी आपण म्हणजे पकडले सुद्धा जाऊ शकतो, पण याला सगळ्यात सोपं अंडरस्टँडिंग हेच आहे की CCM-133 ॲटम घेतला आणि त्या ॲटम मध्ये आपण दोन हायपर फाईन लेवल्स घेतल्या आणि यामध्ये इलेक्ट्रॉनचे ऑसिलेशन स्टडी केले. दोन हायपर फाईन लेवल्स मध्ये इलेक्ट्रॉनचे ऑसिलेशन स्टडी केले. बर, आता इलेक्ट्रॉनचे ऑसिलेशन स्टडी केल्यानंतर ते ऑसिलेशन्स किती झाले? तर ते ऑसिलेशन झाले 9, 192, 631, 770.
9,192, 631, 770 व्हायब्रेशन्स आपण स्टडी केले. म्हणून सीसीएम 133 ॲटमच्या 2 हायपरफाईन्स लेवलमध्ये जो इलेक्ट्रॉन अडकलेला आहे त्या इलेक्ट्रॉनचे ऑसिलेशन्स 9,192, 631, 770 ऑसिलेशन्स एवढे व्हायब्रेशन्स जर होत असतील तर एवढ्या व्हायब्रेशन्सला लागलेला वेळ म्हणजे 1 सेकंद. सीसीएम ॲटमच्या 2 हायपरफाईन लेवल्समध्ये जो इलेक्ट्रॉन अडकलेला आहे त्या इलेक्ट्रॉनचे 9,192, 631, 770 एवढे ऑसिलेशन्स करायला लागलेला वेळ म्हणजे 1 सेकंड आहे. आणि हा असा ॲटॉमिक क्लॉक आपण बनवलेला आहे प्रॉपर टाइम रेग्युलेट करण्यासाठी. बघितलास का याच्यामध्ये किती डिजिट्स आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 है ना. म्हणजे याची ॲक्युरसी जर करायचा प्रयत्न केला तर यांचा रेशो आपल्याला घ्यावा लागतो. पण मी तुला डायरेक्ट सांगतो, हे जे आहेत ना 10⁻⁻10 सेकंड्स पर्यंत ॲक्युरेट क्लॉक्स आहेत. म्हणजे याच्याद्वारे आपण 10⁻⁻10 सेकंड पर्यंतचं मेजरमेंट व्यवस्थित पद्धतीने घेऊ शकतो. म्हणून हे ॲटॉमिक क्लॉक्स करेक्ट टाइम रेग्युलेट करतात. आणि मग हे असे ॲटॉमिक क्लॉक आपल्या नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी NPL आहे दिल्लीमध्ये आहे ती. आणि तिथं हे क्लॉक प्रेझेंट आहे आणि तो इंडियन स्टँडर्ड टाइम IST मेंटेन करतो. आणि नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी जी आहे आपली तिचं हे पूर्ण रेस्पॉन्सिबिलिटी आहे की सर्व फिजिकल क्वांटिटीचे स्टँडर्ड्स, टाइम, फ्रिक्वेन्सी यांचे सगळ्यांचे मेजरमेंट घेणे आणि त्यांची ॲक्युरसी प्रॉपरली चेक करत राहणे. आणि इंडियन टाइम स्टँडर्ड हे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण कोणत्या टायमिंगला काय होतं म्हणजे कुठल्याही इव्हेंटचं जर कुठलं रेकॉर्ड असेल तर ते टाइम आहे. त्यामुळे तो टाइम ॲक्युरेट पद्धतीने आपल्याकडे नोट डाऊन केला पाहिजे. मग त्यामुळेच आपल्याकडे हे ईमेल्स जे असतील किंवा बाकी प्रकारे ॲपचे अपडेट्स वगैरे असतील प्रॉपर टाइमला जे रेग्युलेट होऊ शकतात ना. का? कारण हे IST स्वतःचा टाइम मेंटेन करतं, इंडियन स्टँडर्ड टाइम मेंटेन करतं आणि ते मेंटेन करण्यासाठी एवढ्या ॲक्युरेट क्लॉकचा आपण वापर करतो. अजून याच्यामध्ये ॲक्युरसी म्हणजे याची जर ॲक्युरसी आपण पाहिली तर 10⁻⁻15 सेकंड पर्यंत सुद्धा ॲक्युरसी घेऊन जाऊ शकतो. म्हणजे ही ॲक्युरसी ना डिझायनिंगमध्ये 10⁻⁻15 सेकंदापर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकते. फेअरली ॲक्युरेट झाले हे एकदम क्लॉक्स. 10⁻⁻15 म्हणजे कळालं का? 0.0000 असं 15 वेळेस एवढा स्मॉल त्यांच्यामध्ये चूक होऊ शकते. तेवढी कमी म्हणजे खूप कमी आहे ती. आलं? म्हणजे एका सेकंदाचे म्हणजे असं जर केलं ना एका सेकंदाचे तुकडे पाडायचे. किती तुकडे पाडायचे? 10⁻15 एवढे पार्ट्स पाडायचे. ठीक आहे. मग याला असं म्हणतात की ॲक्युरसी किती आहे? 10⁻15 पार्ट्सची ॲक्युरसी आहे. एका सेकंदाचे 10⁻15 पार्ट्स पाडले तर त्याच्यामधला जो एक पार्ट आहे एवढ्या लेवलपर्यंत ॲक्युरसी त्या क्लॉकची प्रेझेंट आहे. आणि जर म्हणजे सांगायचं गेलं जर समजा 1 वर्ष झालं आपल्याकडे तर एका वर्षामध्ये हा क्लॉक किती चुकेल? काय वाटतं किती चुकेल? तर काय जास्त चुकत नाही मित्रांनो. म्हणजे काही भरपूर वेळेस तुम्ही बघितलं पहा की क्लॉक मागे पडतात, पुढे जातात, त्यांच्या ॲक्युरसीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतो. तर हे क्लॉक चुकत नाहीत. एका वर्षात किती चुकतात? 32 × 10⁻⁻6 म्हणजे 32 मायक्रोसेकंड एवढंच त्यांच्यामध्ये व्हॅरिएशन येऊ शकतं. याच्यापेक्षा जास्त त्यांच्यामध्ये व्हॅरिएशन येऊ शकत नाही. त्यामुळे ते फेअरली ॲक्युरेट आहेत. क्लिअर? आणि अशा पद्धतीने आपण 1 सेकंड डिफाईन केला आणि 1 सेकंड एवढ्या ॲक्युरेटली असा CCM क्लॉकचा ॲटम घेऊन आपण डिफाईन केलाय. त्याचे हायपरफाईन लेवल्स घेऊन डिफाईन केलाय. मग 1 सेकंडची परत डेफिनेशन्स लक्षात आली का तुम्हाला? की CCM क्लॉक घ्यायच्या त्याच्या हायपरफाईन लेवल्समध्ये जो इलेक्ट्रॉन अडकलाय CCMचा कोणता आयसोटोप आहे? C133 आयसोटोप आहे. आयसोटोप म्हणजे काय ते तुम्ही नंतर पाहणार आहात. पण हे लक्षात ठेवा याच्यावरती क्वेश्चन येतात, याच्यावरती क्वेश्चन येतो. आणि 9
192, 630, 770 एवढे व्हायब्रेशन्स झाले पाहिजेत, त्यावेळेस आपल्याला 1 सेकंड मिळतं. त्याची ॲक्युरेसी किती आहे, म्हणजे फेअरली ॲक्युरेट जर तुम्हाला म्हणलं तर हे तुम्ही डायरेक्ट हे सांगा 10⁻⁻15 सेकंड हायएस्ट ॲक्युरेसी. ठीक आहे. आणि त्यानंतर एका वर्षामध्ये किती त्यांच्यामध्ये चूक येऊ शकते, तर हे एवढं 32 इंटू 10⁻⁻6 किंवा 32 मायक्रो सेकंड्स. क्लिअर? चला मित्रांनो, नेक्स्ट क्वांटिटीची डेफिनेशन पाहू. तर चला मित्रांनो पुढे या. एनसीईआरटी मध्ये आता जे आपण टाइम बघितलं त्यामध्ये भरपूरसे प्रॉब्लेम प्रेझेंट आहेत आणि त्या प्रॉब्लेम्सना ॲक्युरसी आणि प्रिसिजन या आर्टिकल खाली येतात. त्यामुळे मेजरमेंटमध्ये मी या ॲक्युरसी आणि प्रिसिजनवरचे प्रॉब्लेम्स मी मेजरमेंटमध्ये घेणार आहे. कारण एरर्स कळाल्याशिवाय ते पुढचं कळणार नाही आणि एरर्ससाठी आपल्याला बेसिक मॅथमॅटिक्सची गरज आहे. डेरिव्हेटिव्ह म्हणा, इंटिग्रेशन म्हणा, काही प्रमाणामध्ये थोडंसं गरज आहे इंटिग्रेशनची, पण जास्त करून आपल्याला डेरिव्हेटिव्हची गरज आहे. मग डेरिव्हेटिव्हवरून मग आपण एरर्स काढणार, मग एरर्सवरून मग आपण मेजरमेंट आणि ॲक्युरसी, मग त्याचं प्रिसिजन काय आहे हे सगळं आपण पाहणार आहे. आता नेक्स्ट फंडामेंटल क्वांटिटी आहे मित्रांनो करंट. करंट आणि याचं SI युनिट आहे मित्रांनो 1 अँपियर. मग या 1 अँपियरची डेफिनेशन आपण पाहणार आहे. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडासा चेंज केलाय. 1 अँपियरची डेफिनेशन तसं तर मी सांगू शकतो, परंतु माझे जे कलिग आहेत मनीष सर यांनी 12वीला शिकवत असताना 1 अँपियरची डेफिनेशन तिथे कव्हर केलेली आहे. आता बेसिकली तुम्हाला तिथे 1 अँपियरमध्ये त्यांनी जे फॉर्म्युले वगैरे वापरले ते तुम्हाला कळतील का, तर नाही. परंतु तुम्हाला हे लक्षात येईल की 1 अँपियर डेफिनेशन करण्यासाठी भरपूरसं अगोदर 3-4 घंटे शिकवल्यावर ॲक्च्युली एक मोठा टॉपिक आहे, तो टॉपिक शिकवून मग त्याची डायरेक्शन काढून मग एक 5-6 घंट्याचा डेटा आम्ही विद्यार्थ्यांकडे दिला. मग त्याच्यावरून मग आम्ही एक फॉर्म्युला डिराईव्ह केला आणि मग तो फॉर्म्युला कॅल्क्युलेट केल्यानंतर मग मनीष सरांनी तिथून पुढे 1 अँपियरची डेफिनेशन सांगितली. म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी बेसिक काय वापरले तुम्हाला हे माहीत असेल पहा. एखाद्या कंडक्टरमधून जर आपण करंट पास केलं तर त्या कंडक्टरच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतो. पण आता थोडासा विचार करा ना, बरं मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आपण कसं कॅल्क्युलेट करतो, राईट हँड थंब रूलने. थंब कुणाच्या डायरेक्शनमध्ये, करंटच्या. मग या ठिकाणी आपल्याला हे मॅग्नेटिक फील्ड मिळणार आहे. मग आता याच्याच बाजूला हे बघ दुसरा जर कंडक्टर ठेवला तर ते सुद्धा स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड तयार करेल है ना. आणि या दोघांच्या मॅग्नेटिक फील्डमुळे आपण 1 अँपियरची डेफिनेशन करू शकलो. कारण हे दोन्ही कंडक्टर एकमेकांवरती फोर्स टाकतात, यांच्यामध्ये हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट आहे. आता कसं काय हे तुम्ही मला कृपया इथे विचारू नका, कारण आम्ही डिटेलमध्ये 12वीमध्ये कव्हरअप केलंय. आपल्या एवढं डिटेलमध्ये तर कोणीच करू शकत नाही. तुम्ही हे फंडामेंटल क्वांटिटीच्या डेफिनेशनच बघा ना, एवढ्या डिटेलमध्ये कोणी आहेत का कव्हर केलेलं नाही. कारण यांचं अंडरस्टँडिंग जे आहे ते तुम्हाला नंतर कळणार आहे, पण याचं जे बेसिक्स आहे ते आम्ही अगोदर कव्हरअप करायला लागलोय. त्यामुळे मनीष सरांनी त्याचा एक फॉर्म्युला डिराईव्ह केला या फोर्सचा आणि या फोर्सचा फॉर्म्युला डिराईव्ह करून त्यांनी 1 अँपियरची डिटेल डेफिनेशन त्या ठिकाणी सांगितले. तर तो व्हिडिओ मी या ठिकाणी इमिजिएटली लिंक करणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला मनीष सर किती डेप्थमध्ये ती गोष्ट घेणार आहेत हे सुद्धा तुम्हाला कळेल. तर तो व्हिडिओ मी आता लगेच इथे या ठिकाणी प्ले करतोय. तर 1 अँपियरची डेफिनेशन त्यांच्यासोबत ते फॉर्म्युला वगैरे जे घेत आहेत ते लिहा आणि त्यामध्ये 1 अँपियरमध्ये काही काही नंबर्स आहेत, त्या नंबर्सला सुद्धा आपल्या वहीमध्ये नोट डाउन करून घ्या. लेट अस वॉच द वीडियो. अब इसमें देखो एक बहुत ही इंटरेस्टिंग रिजल्ट, एक और चीज डेवलप क्या होता है कि यूनिट डायमेंशन चैप्टर में, अब देखो मैं हूं तो चैप्टर कौन सा, मैग्नेटिक इफेक्ट पे. अब वापस जाते हैं हम लोग यूनिट डायमेंशन चैप्टर पे, क्योंकि यूनिट डायमेंशन एक ऐसा चैप्टर है जो कि शुरुआत में तो सीखते हैं लेकिन वो कंटिन्यूअस हर चैप्टर में साथ के साथ चलते चला जाता है. तो वहां आपने सीखा है कि फंडामेंटल क्वांटिटी 7 होते हैं. क्यों फंडामेंटल क्वांटिटी 7 होते हैं भाई? तो अभी तक जो फिजिक्स डेवलप हुआ है उन सारे फिजिक्स के हर क्वांटिटी को उसी 7 फंडामेंटल क्वांटिटी से डिराइव करके एक्सप्लेन किया जा सकता है. और वो सारे फंडामेंटल क्वांटिटी एक दूसरे से रिलेटेड नहीं है, एक दूसरे से इंडिपेंडेंट है. इसलिए वो 7 फंडामेंटल क्वांटिटी का जो 7 क्वांटिटी है उसके सेट जो है वो फंडामेंटल क्वांटिटी हो गए. तो कभी भी फंडामेंटल क्वांटिटी मतलब सेट ऑफ क्वांटिटी व्हिच आर इंडिपेंडेंट टू ईच अदर, और उससे अदर क्वांटिटी को एक्सप्लेन किया जा सकता है. तो वहां पे एक क्वांटिटी आप लोगों ने सीखा होगा, इलेक्ट्रिक
करंट इज ए फंडामेंटल क्वांटिटी। तो इलेक्ट्रिक करंट फंडामेंटल क्वांटिटी है जिसका यूनिट होता है एम्पियर। तो वहां पे सारे फंडामेंटल क्वांटिटी के जो यूनिट हैं उसका डिफिनेशन भी यूनिट डायमेंशन चैप्टर में एनसीईआरटी बुक में दिए हुए हैं, लेकिन उसको समझने में उस टाइम पे काफी डिफिकल्टी होती है। रीजन, अब ये रिजल्ट को डेवलप करने के बाद अब आपको समझ में आएगा कि एम्पियर का डिफिनेशन बना कैसे है। अब यूनिट डायमेंशन के चैप्टर के टाइम पे तो इतने नॉलेज थे नहीं, उस समय तो एम्पियर्स लॉ नहीं पता है, F = IL भी नहीं पता है। अब आके रियल सेंस में तुम्हें एम्पियर का डेफिनेशन समझ में आएगा। तो मैं यहां पे देखो अब एम्पियर का डेफिनेशन बनाता हूं, जिस तरीके से वहां पे मास का डेफिनेशन है। मास का डेफिनेशन बहुत आसानी से समझ में आ गया होगा कि पेरिस के पास एक सेवरे जगह है जहां पे एक सिलेंडर रखे हुए हैं, प्लेटिनम इरेडियम एलॉय है, तो एक पर्टिकुलर डायमेंशन है जिसको कि 1 किलोग्राम बोला गया है, और उसी को कॉपी कर करके हम लोग किलोग्राम का वाट बनाते हैं। लेकिन जो इलेक्ट्रिक करंट है उसका यूनिट होता है एम्पियर, तो वो इलेक्ट्रिक करंट का जो यूनिट एम्पियर है उस एम्पियर को अब मैं यहां पे डिफाइन कर रहा हूं, मतलब डिफिनेशन ऑफ एम्पियर। डिफिनेशन ऑफ एम्पियर, यहां एम्पियर में मैंने ए स्मॉल लेटर लिख दिया। भाई एम्पियर तो साइंटिस्ट साहब का नाम है, किसी का नाम तो कैपिटल लेटर से होता है, हाँ नाम कैपिटल लेटर से होगा, लेकिन यहां एम्पियर मतलब यूनिट की बात कर रहे हैं। तो कभी भी यूनिट को पूरा लिखा जाएगा तो उसका अल्फाबेट जो लेटर्स होगा वो स्मॉल लेटर, कोई भी यूनिट हमेशा स्मॉल लेटर। सिंबलिक फॉर्म में जो साइंटिस्ट के नेम पे यूनिट होते हैं उसको कैपिटल लेटर से लिखते हैं। तो एम्पियर का सिंबल कैपिटल है लेकिन पूरा एम्पियर लिखेंगे। तो यहां एम्पियर साहब का मैं साइंटिस्ट साहब का नाम नहीं लिख रहा हूं, एम्पियर एज ए यूनिट लिख रहा हूं, ये इसलिए ये स्मॉल है। तो अब देखो कि एम्पियर का डेफिनेशन इसी मैग्नेटिक फील्ड के फोर्स के से रिजल्ट से डिफाइन होगा। बोर्ड में आ जाता है कि डिराइव द रिजल्ट फॉर फोर्स बिटवीन टू पैरेलल करंट कैरिंग वायर एंड डिफाइन एम्पियर। इस तरह के क्वेश्चन बोर्ड में भी आ जाते हैं, और एक छोटा सा न्यूमेरिकल डाल देगा, पता चलेगा 4-5 मार्क्स में क्वेश्चन आ गया। तो देखो अब यहां पे एम्पियर्स का क्या डेफिनेशन। तो जब भी दो पैरेलल वायर है तो एक में करंट I1 है, एक में करंट I2 है, इसके बीच के डिस्टेंस को हम लोगों ने D बोला, और यहां पे हम लोगों ने फोर्स का रिजल्ट ऑलरेडी डिराइव कर रखे हैं, तो वो रिजल्ट को वापस से मैं लिख रहा हूं। तो यहां पे ये जो डायरेक्शन ऑफ करंट सेम है तो फोर्स अट्रैक्टिव, डायरेक्शन ऑफ करंट अपोजिट है, फोर्स रिपल्सिव। बार बार ये पॉइंट मैं रिपीट कर रहा हूं क्योंकि एग्जाम के पॉइंट ऑफ व्यू से बहुत इंपॉर्टेंट है। डायरेक्शन ऑफ करंट सेम, फोर्स अट्रैक्टिव, डायरेक्शन ऑफ करंट अपोजिट, फोर्स रिपल्सिव। लेकिन ये जो मैग्नेटिक फील्ड के फोर्स हैं तो ये पर यूनिट लेंथ कितने हो गए, तो μ0 I1 I2 डिवाइडेड बाय 2 पाई d। तो थोड़ी देर के लिए ऐसा सोचते हैं कि दोनों वायर में 1 एम्पियर का करंट फ्लो कर रहा है, ऐसा मान लेते हैं। डिफिनेशन मैं बाद में बनाऊंगा, पहले ये मान लेते हैं इफ I1 इज 1 एम्पियर, I2 इज ऑल्सो 1 एम्पियर, D इज ऑल्सो, D जो है वो 1 मीटर, सबको 1 कर दिए, 1 एम्पियर सेपरेशन 1 मीटर। तो वैसे केस में व्हाट इज द फोर्स पर यूनिट लेंथ, दिस इज μ0 बाय 2 पाई। μ0 का वैल्यू होता है 4 पाई इंटू 10⁻⁻⁷, तो बाई 2 पाई कर देंगे। तो ये रिजल्ट हो गया आपको 2 इंटू 10⁻⁻⁷। तो अगर दो वायर पैरेलल हैं, दोनों के बीच का सेपरेशन 1 मीटर है, दोनों वायर में 1 एम्पियर का करंट पास कर रहा है, तो फोर्स पर यूनिट लेंथ क्या होगा, 2 इंटू 10⁻⁷। इसके यूनिट क्या होने चाहिए, तो फोर्स का यूनिट न्यूटन, लेंथ का यूनिट मीटर, न्यूटन पर मीटर। तो ये तो अभी हमने कैलकुलेशन किया, इसको न्यूमेरिकल क्वेश्चन के जैसा समझ लो कि दो पैरेलल वायर है, दोनों में करंट 1 एम्पियर, दोनों का सेपरेशन 1 मीटर, तो व्हाट इज द फोर्स पर यूनिट लेंथ, तो 2 इंटू 10⁻⁷ न्यूटन पर मीटर। अब इसी रिजल्ट को क्या कहना है, अब इसको हमें रिवर्स में बोलना है। क्या रिवर्स में बोलेंगे
कि अगर दो पैरेलल वायर हैं, दो पैरेलल वायर है, दोनों के बीच का सेपरेशन 1 मीटर है और वो दोनों वायर एक दूसरे पे फोर्स पर यूनिट लेंथ क्या लगा रहा है, 2 × 10⁻⁻⁷, ये गिवन हो गया। मतलब अब बोलना है कि इफ टू पैरेलल वायर, अब ये डेफिनेशन असली में शुरू हुआ, इफ टू पैरेलल वायर कैरिंग सेम करंट, लेकिन कितने वो बताए नहीं, कैरिंग सेम करंट एंड सेपरेटेड बाय 1 मीटर। तो इफ टू पैरेलल वायर कैरिंग सेम करंट सेपरेटेड बाय 1 मीटर एक्सपीरियंस a force per unit length of 2 × 10⁻⁻7 Newton per meter. Then current in each wire is an ampere. मतलब डिफिनेशन में क्या किया, इसी रिजल्ट को उल्टा बोलेंगे कि अगर इतने फोर्स पर यूनिट लेंथ लग रहे हैं, 1 मीटर का सेपरेशन है, करंट सेम है, तो ऑब्वियसली वो करंट कितने होंगे, 1 एम्पियर। आए समझ में कैसे रिजल्ट बना? तो अभी हमने फोर्स पर यूनिट लेंथ को कैलकुलेट कर लिया, मान के 1 मीटर 1 एम्पियर का करंट है, सेपरेशन 1 मीटर है, तो फोर्स पर यूनिट लेंथ का फार्मूला μ0I1I2/2πd, करंट हो गया 1 एम्पियर, सेपरेशन लिया 1 मीटर, तो फोर्स पर यूनिट लेंथ आया 2 × 10⁻⁻7 न्यूटन पर मीटर। लेकिन ये डिफिनेशन नहीं हुआ, डिफिनेशन समझने के लिए मैंने ये बताया, डिफिनेशन में अब ये बोलेंगे ये गिवन है, मतलब समझ लो फोर्स पर यूनिट लेंथ गिवन है, सेपरेशन 1 मीटर गिवन है और करंट का वैल्यू सेम है, तो वो करंट कितने होगा, 1 एम्पियर होगा। कब? अगर ये फोर्स पर यूनिट लेंथ कितने हो जाए, 2 × 10⁻⁻7 न्यूटन पर मीटर। तो यूनिट मीटर के वायर पे फोर्स कितने लग रहे हैं, 2 × 10⁻⁻7 न्यूटन पर मीटर। दोनों वायर का सेपरेशन 1 मीटर है, करंट इक्वल है, तो निश्चित ही उस वायर में जो करंट होगा उसी करंट को हम लोग बोलेंगे एम्पियर। आए समझ में? तो ये है डेफिनेशन ऑफ एम्पियर। तो इसलिए होता क्या है कि यूनिट डायमेंशन के चैप्टर में यूनिट कैसे निकाला जाए, डायमेंशन कैसे निकाला जाए, उसके एप्लीकेशन पे ध्यान देना चाहिए उस टाइम पे। और जो डिफिनेशन वगैरह है वो जैसे जैसे चैप्टर आगे बढ़ते जाते हैं फिर धीरे धीरे आपको समझ में आता है कि हर क्वांटिटी का डिफिनेशन वगैरह कैसे है। हालांकि उस टाइम पे भी एक बार रीड कर लेना चाहिए, लेकिन ज्यादा क्लियरिटी धीरे धीरे आता है। तो जैसे यहां पे अब आपको एम्पियर्स की क्लियरिटी बिल्कुल अच्छे से हो गए होंगे, लेकिन अब इस एम्पियर के क्लियरिटी को समझने के लिए पहले ये रिजल्ट तो पता होना चाहिए ना कि व्हाट इज द फोर्स पर यूनिट लेंथ ऑन द टू पैरेलल वायर। तो μ0I1I2/2πd। तो डिस्टेंस 1 मीटर, करंट सेम, फोर्स पर यूनिट लेंथ 2 × 10⁻⁻7, दैट मींस कि दीज करंट आर एम्पियर इन ईच वायर। इस वायर में भी एम्पियर है, इस वायर में भी एम्पियर है। कितने? 1 एम्पियर 1 एम्पियर। सो दिस इज द डेफिनेशन ऑफ एम्पियर।